जय शिवराय मित्रांनो, स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महा अपडेट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, यावर्षी राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीसारखा पाऊस झालेला आहे. बऱ्याच ठिकाणी जमिनी खरडून गेलेल्या आहेत. पूर परिस्थिती सुद्धा उद्भवली होती आणि यासाठी राज्य सरकारने 31,500 कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलं होतं आणि यामध्येच स हेक्टरी 17,500 रुपयाची जी पीक विम्याची मदत होती, ती सुद्धा जाहीर करण्यात आलेली होती. परंतु ही मदत नेमकी कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आणि ही मदत नेमकी कधी मिळणार याची सविस्तर अपडेट आपण आजच्या या महा अपडेटमध्ये जाणून घेणार आहोत. अपडेटला सुरुवात करण्याआधी आपण या चॅनलवर जर नवीन आलेले असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका. तर मित्रांनो, नेमकं पीक विमा मदतीसाठी आता जो दरवर्षी जी आपल्याला अग्रिम मिळत होता, तो नोव्हेंबरमध्ये किंवा डिसेंबर महिन्यामध्ये मिळत होता. परंतु यावर्षी तसं झालेलं नाहीये. फक्त यावर्षी जे अतिवृष्टी अनुदान आहे त्याचंच वितरण झालेलं आहे. बऱ्याच शेतकरी बांधवांच्या अजूनही के-वाय-सी रखडलेल्या आहेत. काहीच्या फार्मर आयडीमुळं अतिवृष्टी अनुदान आणि जे रब्बी अनुदान आहे ते सुद्धा रखडलेलं आहे मित्रांनो आणि काही शेतकरी बांधवांना याचं वाटप झालेलं आहे. सर्व शेतकरी जर तुम्हाला जर झालं असेल तर तुम्ही कळवा आणि नसेल तर ते पण तुम्ही कळवू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आता जो पीक विमा आहे यासाठी आपलं पीक विम्याचे जे 4 स्टिगर होते त्यामधून फक्त एकच स्टिगर म्हणजे पीक कापणी प्रयोग आधारित यावर्षीचा जो पीक विमा आहे तो वाटप होणार आहे आणि यामध्ये राज्यात 75,000 पैकी 64,000 पीक कापणी प्रयोग पूर्ण झालेले आहे आणि अजून प्रयोग जे पीक कापणी जे प्रयोगाचे जे अहवाल आहेत ते पूर्णपणे झालेले नाहीत. यासाठी आपल्याला जर पीक विमा खरीपातील जो 2025चा जो पीक विमा आहे त्यासाठी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे आणि पंधरवड्यामध्ये नाही मिळाला तर पण फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत निश्चित शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये हा पीक विमा जमा होणार आहे. तर खरीप पीक विमा योजनेतून नैसर्गिक आपत्तीत नुकसानीपोटी देण्यात येणारी मदत आता फेब्रुवारीतच मिळेल अशी शक्यता आहे. यासाठी पीक कापणी प्रयोगाच्या आधारे भरपाई देण्यात येणार असून राज्यात आतापर्यंत 75,000 पैकी 64,000 पीक कापणी प्रयोग पूर्ण झाले. यातून येणारे सरासरी उत्पादन आणि रिमोट सेन्सिंगद्वारे येणारे तांत्रिक उत्पादनाचा मेळ घालून येणाऱ्या उत्पन्ना आधारे शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येणार आहे. त्यामुळे सरसगट 17,500 रुपये प्रति हेक्टरी मदत मिळेल असे राज्य सरकारकडून देण्यात आलेले आश्वासन पूर्ण होणार नाही अशी शक्यता आहे. पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत नुकसान भरपाईसाठी पीक कापणी प्रयोग हा महत्त्वाचा निकष ठेवण्यात आला आहे. या यापूर्वी गेले 2 वर्षे या योजनेतून स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधून शेतकऱ्यांना मदत दिली जाते. मात्र यंदा पीक कापणी प्रयोगावर शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे. राज्यात आतापर्यंत विविध पिकासाठी सुमारे 64,000 पीक कापणी प्रयोग घेण्यात आले. याची माहिती केंद्र सरकारच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. यातील सरासरी उत्पादन व हैदराबाद येथील रिमोट सेन्सिंग संस्थेकडून मिळणारे तांत्रिक उत्पादन याचा मेळ घालून येणारे अंतिम उत्पादन असणार आहे. यानुसार प्रत्येक मंडळीय विमा कंपन्यांकडून मदत दिली जाणार आहे. यात महसूल मंडळीय फरक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरसगट 17,500 रुपये प्रति हेक्टरी मदत मिळेल याची खात्री नाही. तर मित्रांनो, आतापर्यंत अजूनही कापूस आणि तूर या 2 पिकाचे पीक कापणी प्रयोग सुरू आहेत. अनेक ठिकाणी दोन्ही पिके शेतामध्ये उत्पादन असल्याने तेथे पीक कापणी प्रयोगांना उशीर होणार आहे. या दोन्ही पिकासाठी अजूनही सुमारे 9,000 पीक कापणी प्रयोग झालेले नाहीत. यासाठी किमान 1 महिना लागण्याची शक्यता आहे आणि त्यानंतरच शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे आणि म्हणजे फेब्रुवारी महिन्याचीच वाट पाहावी लागणार आहे. तर मित्रांनो, हे छोटंसं अपडेट होतं. अपडेट आवडल्यास लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका. भेटूया अशा एका नवीन अपडेटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.